नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. सर्वांना गुड इव्हिनिंग. आणि आता संध्याकाळचे 6 वाजले आणि छान असं आणि इकडं वातावरण झाले तुम्हाला मी दाखवते. आणि आज आम्हाला काय बनवायचं हे पण तुम्हाला मी सांगते व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला मी दाखवणारसुद्धा आहे आम्हाला काय बनवायचं आहे. तर बकरीने ना पिल्लं दिले, तर तुम्ही तर कालचा व्हिडिओ बघितलाच असणार आहे. आणि त्याचंच ना कवळं दूध निघतं ना, तर त्याचं आम्हाला खरवस बनवायचं आहे. आणि खरवस तर भरपूर जण बनवतात, पण आम्ही ना वड्या कधी असे बनवल्या नाही काही नाही. आणि पहिल्या वेळेसच मी ना असं वड्या बनवणार आहे, कवळ्या दुधाच्या वड्या बनवणार आहे, किंवा आपण खरवस पण म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये काय काय टाकायचं काय काय नाही हे मी तुम्हाला ना सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये ना आम्ही बडीशोप नाही, वेलची आणि वेलची पावडर, जायफळची पावडर टाकत असतो. आणि असं करून आहे ना मी बनवणार आहे. तर पहिलं तर आहे ना असं वाटतं की कुकरमध्ये बनव, पण मी पहिलं म्हणजे कधीच असं कुकरमध्ये बनवलेलं नाही आहे. आणि आज मी कढईमध्ये बनवणार आहे, ते तुम्हाला मी दाखवते लगेचच. आणि पूर्ण बनवून झाल्याच्यानंतर पण मी तुम्हाला दाखवेल. त्या अगोदर तुम्हाला छान असं इकडचं वातावरण वगैरे दाखवते. संध्याकाळी खूप छान असं झालं वातावरण. आणि दिवसभर इतकी जास्त गरमी आहे ना, त्यामुळे दिवसभर काही व्हिडिओ काढणं होतच नाही. आणि आता तुम्हाला मी वातावरण दाखवते का माहिती. बघू शकतात मस्त असे ना कोंबड्या इकडे ना शेतात आल्या तर दिवसभरात पण त्या मस्त सावलीला बसतात. आता टेम्परेचर खूप जास्त वाढले उन्हाचं. आणि बघा किती छान असं, मगाशी थोडं आभाळ आलं पण आता गेले आभाळ. आणि जास्त आहे ना छान असं ना इकडं संध्याकाळचं वातावरण झालं आहे. तरी पण 6 वाजलेत आणि उजेड बघू शकतात किती जास्त उजेड पडला ना. परी गेली इकडं बघा. आणि इतकं गरम होत आहे ना, असं वाटतं की सारखं आहे ना उन्हात आपलं थंड पाण्यामध्येच बसून राहावं, इतकं जास्त गरम होते. वांग्याला पण छान असे वांगे लागले, तुम्हाला एकदा दाखवले होते मी, तर ते तोडले 2-3 वेळेस, त्याच्या परत एकदा वांगे लागलेत. आणि बघा आंब्याला किती छान असे ना कैऱ्या आल्यात. आणि त्यासुद्धा आता पिकणारच येतं. आणि पिवळ्या पण झालेत बरं का त्या कैऱ्या. चला तुम्हाला मी जवळून दाखवते. तर हे बघू शकता तिकडे ना पिवळा झाला आहे बरं का आंबा, तोडू नको गं. हे बघा, म्हणजे याला ना आता पिकत घालावं लागणार आहे. छान असे पिवळे झालेत आंबे, म्हणजे त्याला डोळा फुटलेला आहे, डोळा पडला आहे. आता ते ना आमच्या इकडं भुसा आहे ना, तिकडंच त्याला टाकायचं आहे आता पिकायला. चला तर आता मी घरी जाते आणि खरवस बनवायला सुरू करते. इथं मी का खरवस बनवते. अजून थोडं 5-10 मिनिटं टाईम आहे. अजून थोडं 5-10 मिनिटं टाईम आहे. वड्या झाल्यात पूर्ण तयार. आता मी याला ना कट करते इकडून. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे परी, माझी परी. चांगलं झालं.